रुई तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील पारधी वस्तीवर हल्ला करणारे गुंड बापू राणे, पप्पू होळकर, आबा होळकर, रेखा राणे आणि अनिता राणे व इतर अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल व्हावा याच्या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीनं तिथे निदर्शन करण्यात येत आहे. तर समाजातील शेवटचा घटक म्हणून पारधी समाजाकडे आज आपण पाहतो आणि या पारधी समाजाला गुन्हेगाराच्या दृष्टीनं बघणारं इथलं पोलीस प्रशासन आणि असताना पारध्यांवर सातारा जिल्ह्यामध्ये खंडा तालुक्यात रुई गावामध्ये जातीवादी गावगुंड हल्ला करत असतील आणि तिथलं असणारं लोणचं पोलीस प्रशासन आणि पोलीस कर्मचारी गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. ही खेदजनक बाब आहे. तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि पोलिसांनी त्यांना गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने या ठिकाणी आज आंदोलन होतं. या आंदोलनाला त्याच्या वतीने मी जाहीर असा पाठिंबा देतो आणि तात्काळ आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी करतो. खरं तर गेले 8 दिवस झालं की रुई गावातील पारधी कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले 8 दिवसापासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार नाही, काय नाही, कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर म्हणावे तसे इंजेक्शन गोळ्या दिल्या पाहिजे होत्या त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळाल्या नाहीत. मात्र कठून आज ते दलित महासंघाकडे आलेले आहेत आणि दलित महासंघ पारधी हक्क अभियान या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून जे लोणंदचं पोलीस प्रशासन आहे ते पोलीस पीआय गेल्या 8 दिवसापासून कुठला तपास करतायत हा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे आणि पीआय यांची खातेन्याय चौकशी करावी आणि त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं असे आज आम्ही जिल्हाधिकारी एसपींच्याकडे निवेदन दिलेलं आहे. गेले 8 दिवसापूर्वी या पारधी समाजावर कुऱ्हाडीने धाव घालून हल्ला केलेला आहे आणि तिथले गावगुंड मात्र अजूनही फिरतायत. त्यांना कुठल्याही पद्धतीचा कायद्याचा वचक नाही अशा पद्धतीनं इथलं प्रशासन आहे, जिल्हा पोलीस प्रमुख आहेत, ते कुठल्या तपासामध्ये पोलीस आहेत त्यांनी तात्काळ चौकशी करण्यात यावी. आजपासून दलित महासंघ आणि पारधी हक्क अभियानाच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यासमोर बेमुदत स्वरूपाचं धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनाची पोलीस प्रशासनानं दखल घेतली नाही तर हे आंदोलन मात्र 2 दिवसात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर केलं जाईल. आणि एकच नाही विषय, पोलीस प्रशासनाचे अनेक विषय आहेत. अनेक पोलीस या पारधी कुटुंबावर हल्ला करतात, चोऱ्या करून जात येत आणि पोलीस मात्र विनाकारण यांना त्रास देत आहेत. अनेक वर्ष झालं हे आम्ही सातत्यानं याचा आवाज उठवत असतोय. मात्र या लोकांना अजूनही शासनाच्या कुठल्याही सवलती नाहीत, शासनाच्या कुठल्या घरकुल योजना असतील किंवा अनेक योजना आहेत, मात्र त्यांना योजना मात्र त्यांच्यापर्यंत जात नाहीत. गुन्हे मात्र त्यांच्यापर्यंत जात असतात आणि हे कुऱ्हाडीनं वार केलेल्या ह्या महिला आहेत, पुरुष आहेत, हे आजही पाहताय त्यांची डोकी 8-8, 9-9, 10 टाके आहेत. मात्र पोलिसांनी कुठल्याही प्रकारची विचारपूस केलेली नाही, येऊन तपास केलेला नाही. ही घटना निषेधार्ह आहे. या घटनेचा मी खरं तर जाहीर निषेध करेन आणि जो लोणंदचा कोण पीआय आहे त्या पीआयला तात्काळ चौकशी करून या प्रकरणामध्ये निलंबित करण्यात यावं आणि हे जे काय महिला आहेत यांच्यावर जे कुऱ्हाडीनं वार केलेला आहे 307 विनयभंग आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट सारखे गुन्हे दाखल व्हावेत, अन्यथा या आंदोलनाची व्याप्ती वाढवावी लागेल असा मी या ठिकाणी इशारा देतो.